यंदा सोयाबीन उत्पादकांचं देखील दिवाळा निघाला असं म्हणायला हरकत नाही। यंदा उत्पादन कमीच होतं, परंतु बाजारामध्ये जे काही सोयाबीन येतंय त्या सोयाबीनला देखील कमी बाजारभाव मिळतोय। आजही सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा किमान 700 ते 1000 रुपये कमी आहे। आपल्या शेजारच्या मध्य प्रदेशनं आपल्या सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवली। या योजनेचा तिथल्या शेतकऱ्यांना काहीसा फायदा देखील होतोय, म्हणजे किमान तिथल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभाव तरी मिळतोय। आपल्याकडे काय परिस्थिती आहे तर आपल्याकडे हमीभावानं खरेदीच्या नावाखाली अद्यापही गोंधळ सुरूच आहे। एकतर खरेदी केंद्र खूप उशिरा सुरू केली तर त्याच्यावर बारदाना नाही, बारकोड नाही, सर्व्हरच्या नावाखाली नोंदणी देखील धीम्या गतीनं सुरू आहे। आजही सोयाबीनची नोंदणी ही गतीनं सुरू नाही आहे, त्यामुळे मुदतवाढ द्यावी लागली। सोयाबीनची खरेदी 3.25 लाख टनांच्या दरम्यान आतापर्यंत पोहोचलेली आहे आणि उद्दिष्ट किती आहे? 18,50,000 टनांचं। उद्दिष्टाच्या केवळ आतापर्यंत 20-21% खरेदी झालेली आहे। मग आता उरलेल्या दिवसांमध्ये खरंच उद्दिष्ट साध्य होणार आहे का आणि शेतकऱ्यांनी एवढं सोयाबीन मागे ठेवलंय का? हे कुणी तज्ञांनी सांगण्याची गरज नाही, आपण शेतकरी हे चांगल्या प्रकारे जाणतच आहात। सोयाबीनचा बाजारभाव जर आपण बघितला तर सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातामध्ये जो काही बाजारभाव पडला की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जो दर मिळाला तो 3,800 ते 4,300 रुपये या दरम्यानच मिळालेला आहे। ज्या शेतकऱ्यांना 4,500 रुपयांच्या दरम्यान दर मिळाला असा शेतकरी क्वचितच एखाद्या गावामध्ये सापडेल। अशी परिस्थिती यंदा सोयाबीनची होती। एकीकडे उत्पादन कमी झालं आणि दुसरीकडे दर देखील कमीच आहे।